बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या 3588 जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 23 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीची। आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय, त्याचबरोबर या भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे आणि या भरतीची संपूर्ण जाहिरात सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि ही जी भरती आहे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। पगार सुद्धा या भरतीमध्ये 21,700 ते 69,100 दरम्यान आपल्याला भेटणार आहे। तर बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की सर्वात अगोदर बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये ग्राउंड आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती सांगणारा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची ही चांगली या ठिकाणी भरती चालू आहे 3588 जागांसाठी। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे आणि 23 ऑगस्ट 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय, तर यामध्ये आपण 10वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर आपला यामध्ये आयटी असला पाहिजे। 10वी पास तुम्ही असले पाहिजे आणि आयटी असला पाहिजे, तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। आणि त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं जे वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे, तर 25 ऑगस्ट 2025 रोजी आपलं या भरतीमध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला, जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे। एससी कॅटेगरीचे असाल तर 1 रुपये सुद्धा यामध्ये फी नाही आहे। तर चांगली ही बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती चालू आहे 3588 जागांसाठी। तर यामध्ये आपण जागांचा जर विचार केला कोणकोणते यामध्ये पद आहे, तर पहा, पहिलं जे पद आहे या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल कॉबलरचा 65 जागा आहे। दुसरं जे पद आहे हे कॉन्स्टेबल टेलरचा 18 जागा आहे। तिसरं जे पद आहे कॉन्स्टेबल कार्पेंटरचा 38 जागा आहे। चौथं जे पद आहे कॉन्स्टेबल प्लंबरचा 10 जागा आहे। पाचवं जे पद आहे कॉन्स्टेबल पेंटरचा 5 जागा। सहावं जे पद आहे कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियनचा 4 जागा आहे। सातवं जे पद आहे कॉन्स्टेबल पंप ऑपरेटरचा 1 जागा आणि आठवं जे पद आहे कॉन्स्टेबल अपहोल्डरचा जागा आहे, यामध्ये 1 जागा आहे। नववं जे पद आहे कॉन्स्टेबल वॉटर करिअरचा 599 जागा। 10वं जे पद आहे कॉन्स्टेबल वॉशरमॅनचा 320 जागा आहे। 11वं जे पद आहे कॉन्स्टेबल बार्बरचा 115 जागा आहे आणि 12वं जे पद आहे कॉन्स्टेबल स्वीपरचा 652 जागा आहे। 13वं जे पद आहे कॉन्स्टेबल वेटरचा 13 जागा आहे। महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल कॉबलरचा 2 जागा, कॉन्स्टेबल टेलरचा 1 जागा, कॉन्स्टेबल वॉटर करिअरचा 38 जागा आहे, कॉन्स्टेबल वॉशरमॅनचा 17 जागा आहे, कॉन्स्टेबल कुकचा 82 जागा आहे, कॉन्स्टेबल स्वीपरचा 35 जागा आहे, कॉन्स्टेबल बार्बरचा तर 6 जागा आहे। ठीक आहे। आणि यामध्ये आपण निवड प्रक्रियेत जर पाहिलं बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये सर्वात अगोदर आपल्या यामध्ये मैदान चाचणी असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीची आहे। तर या भरतीमध्ये उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 155 सेंटीमीटर लागते आणि छाती 75 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। तर ग्राउंडचा जर आपण विचार केला बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे आणि 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 24 मिनिटांमध्ये रनिंग मारायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण पुरुष उमेदवारांचा 5 किलोमीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 24 मिनिटांपेक्षा जास्त जर गेला, 1 सेकंड जरी जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे जागेवर। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटांमध्ये मारायचे आहे। ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम हा 8.5 मिनिटांपेक्षा जास्त जर गेला, 1 सेकंड जरी जास्त गेला तर जागेवर फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार, एक लक्षात ठेवा। कारण की याच्या अगोदर ज्या भरपूर विद्यार्थ्यांना एका सेकंडमध्ये ग्राउंडमध्ये फेल केलेला आहे। तर अशा प्रकारे ग्राउंड आहे, तर ज्यांचा सुद्धा ग्राउंडचा जो टाइम हा जास्त येत असेल तर आतापासून फिजिकलची तयारी चालू द्या, कारण की यामध्ये सर्वात अगोदर
ग्राउंड घेण्यात येणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये तर यामध्ये आपला असणार आहे पेपर। तर पेपर हा 100 मार्काचा असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 2 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर नक्की यामध्ये आपल्याला सर्व 100च्या 100 प्रश्नावर टिक करून यायचं, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। निगेटिव्ह मार्किंग जर असती तर जे आपले प्रश्न बरोबर असते तर ते मायनस या ठिकाणी झाले असते। ठीक आहे, तर चांगली ही BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती चालू आहे। सर्वात अगोदर आपल्या यामध्ये ग्राउंड असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया। तर ज्या पण विद्यार्थ्यांचा मैदानी चाचणी चांगला आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी चांगली ही सुवर्ण संधी चालू आहे, कारण की ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास राहते चांगला तर त्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड असते आणि ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड असते तर त्यांचा पेपर नसते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर यामध्ये सर्वात अगोदर ग्राउंड आहे तर जास्त कॉम्पिटिशन तुम्हाला यामध्ये पाहायला भेटणार नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील जास्त विद्यार्थी इकडे फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा। तर आतापासून चांगले चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी करा, आतापासून इमानदारीने अभ्यास करा आणि फिजिकलची सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की या भरतीमध्ये सर्वात अगोदर ग्राउंड ठेवण्यात आलेला आहे। आणि तुम्हाला जर BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची ही संपूर्ण जाहिरात पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर म्हणून, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, तर त्यावर आपण क्लिक करून त्या ग्रुपवर जाऊ शकता आणि तिथं आपण जाहिरात या ठिकाणी टाकलेली आहे। तर या भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे, एक लक्षात ठेवा। तर चांगली ही BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती चालू आहे 3588 जागांसाठी। तर आपल्या महाराष्ट्रामधले सुद्धा यामध्ये जागा असणार आहे, एक लक्षात ठेवा। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर संपूर्ण जाहिरात आहे BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीची, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर पहा यामध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये पहा सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे, ज्यामध्ये उंची 165 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर, छाती 75 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। त्यानंतर आपलं यामध्ये काय असणार आहे, सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे, पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग मारायचे 24 मिनिटांमध्ये आणि 24 मिनिटापेक्षा जर 1 सेकंड जरी जास्त गेला तर आपल्याला फेल केला जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना आणि 8.5 मिनिटांमध्ये मारायचे। जे पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। त्यानंतर आपल्या यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न आणि हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 2 घंट्याचा टाइम आपल्याला भेटणार आहे, 120 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर यामध्ये आपण तुक्के मारले चलते। ठीक आहे, तर आपल्याला 100च्या 100 प्रश्नावर टिक करून यायचं, कारण की पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। निगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे आपले प्रश्न बरोबर असते ते मायनस झाले। तर ही भरतीची संपूर्ण जाहिरात मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकले, तर टेलिग्राम ग्रुपची जी जाहिरात आहे तर टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि तिथं तुम्ही जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुप, तर त्यावर ही संपूर्ण जाहिरात टाकली आहे।